टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये शासनामार्फत जे काय पैसे आले त्याचा संबंध ऑडिट झाला पाहिजे, ती कामं झालीत की नाही हे बघितलं पाहिजे गेलं पाहिजे। अशा सर्व कामाची चौकशी या ठिकाणी लावावी अशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो। आणि मला असं वाटतं त्यांनी या संबंध ठाणे महापालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांचं चांगलं काम या ठिकाणी चालू आहे। मी त्यांना विनंती करेन की या ठिकाणी आपल्याकडे लोक आशेने बघतायत आणि तुम्ही ह्या संबंध महानगरपालिकेवरती चांगला एक IAS अधिकारी या ठिकाणी नेमावा जो तुमच्या अधिपत्याखाली असेल। आणि हे सर्व चाललेलं जे काय अनधिकृत बांधकामं असतील, अनधिकृत जी लुटालूट चालू आहे या जनतेच्या पैशाची, या संदर्भामध्ये त्यांनी तातडीने त्यामध्ये पाऊल उचलून या ठिकाणी त्याची चौकशी लावून जे कोणी याच्यामध्ये असतील, मग कोणी उद्या असू द्या, मंत्री असू दे किंवा कोणी असू द्या, त्यांची चौकशी या ठिकाणी करून या ठाणेकर जनतेला त्या ठिकाणी न्याय देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। मुख्यमंत्री जे माजी होते तेच नेते म्हणतात ना, म्हणजे एखादं श्रेय घेण्याचे जर तुम्ही घेत असाल त्या ह्याचं सुद्धा श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे ना। जी काय दुरावस्था झालेली आहे त्याला जबाबदार तेच आहेत आणि त्यांचे सहकारी। मला वाटतं आज कित्येक योजना ज्या आहेत या सर्व योजनेचा बट्ट्याबोळ त्या ठिकाणी झालेला आहे। महानगरपालिकेने किंवा शासनाने त्याला पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ते कामाचं, मी तुम्हाला सांगितलं ना की अंत्यविधीसाठी दिलेले 2 कोटीची तरतूद असताना सुद्धा आज कुठल्याही नागरिकाला, जो सर्वसामान्य गरीब आहे, ज्याच्याकडे ऐपत सुद्धा नाही, अशा लोकांना ही सुविधा त्या ठिकाणी होती, परंतु त्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे। मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाने गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आज ते कुठल्याही गोष्टीचा मुलायजा न ठेवता या ठिकाणी काम करतात। आम्ही त्याचं स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने आज शेवटी बघा तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। तुम्ही चांगलं पाऊल आणि धाडसी पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे। आज खऱ्या अर्थाने आज लोक बिचारी त्रस्त झालेले आहेत। या ठाणे शहराची अवस्था एकदम बकाल झालेली आहे। इथे एक कडक शिस्तीचा अधिकारी या ठिकाणी नेमला पाहिजे। आज तुम्ही माहिती असेल तुम्हाला की त्या ठिकाणी जे चांगले अधिकारी आहेत तुकाराम मुंडे नावाचे, या तुकाराम मुंडे नावाचे सारखेच अधिकारी या ठिकाणी किंवा ते जरी आले तरी चालेल। आणि ह्या पहिली गोष्ट म्हणजे या महानगरपालिकेला शिस्त लावण्याची गरज आहे। त्या ठिकाणी आज कित्येक अधिकाऱ्यांखाली दबावाखाली त्या ठिकाणी काम करतायत, कित्येक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास आहे। आज मग ते पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील, चुकीचं काम करायला प्रवृत्ती त्या ठिकाणी केलं जात आहे। आणि अशा पद्धती जर चालू असेल तर मला वाटतं या ठाण्याचं म्हणजे जे काय भवितव्य आहे त्या अंधारात आहे। मला वाटतं आपले जे काही निवडून आलेले आहेत त्यांना जरा थोडंसं जॅकेटमधून थोडा जरा AC कॅबिनमधून जरा बाहेर फिरायला जरा शिका। जरा मोठमोठी तिकडे जी देतात ना तुम्ही भाषणं जरा बंद करा आणि आता कामाला लागायला पाहिजे। आज तुम्ही कित्येक जे केंद्राकडून ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। फक्त नुसते ह्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, त्यासाठी तुम्हाला तिकडे जनतेने पाठवलेलं नाही, काम करण्यासाठी तिकडे पाठवलेलं आहे। मला वाटतं ते काम ह्यासाठी स्लो आहे कारण महापालिकेने आश्वासन दिलं होतं आयुक्तांनी की आम्ही तुमचे जे काय पैसे आहेत रेल्वेला सांगितलं होतं ते तुम्हाला देऊ, पण आज काय त्यातले अर्धे पैसे त्या ठिकाणी
रेल्वेच्या ह्याला दिले नाहीत आणि म्हणून ते काम स्लो चालू आहे. उन्हाळा आता सुरू झालाय. घोडबंदर सारख्या नवीन पाण्याचा प्रश्न खूप जटिल चाललाय. टँकरने सोसायटीमध्ये पाणी दिलं, महापालिका स्वतःच धरण नाहीये. आज तुम्ही बघितलं असेल, मी मगाशीच सांगितलं की माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना या ठाणे शहरासाठी 110 MLD जी टेमघरला जी योजना आहे यासाठी ती कार्यान्वित झाली. त्यानंतर कित्येक वेळेला मोठमोठे आश्वासनं देऊन त्या ठिकाणी ती केले गेलेले नाही. आज कित्येक तुम्ही बघितलं असेल, मुख्यमंत्री असताना काय केलं तुम्ही? तुमच्याकडे 2-2.5 वर्षाचा स्पॅन होता, त्यामध्ये ठाणे शहराचे किती प्रश्न सोडवले तुम्ही? त्याचासुद्धा आम्हाला या ठाणेकर नागरिक म्हणून माहिती द्या. फक्त तुम्ही कार्यकर्त्यांना त्रास दे, याला फोड कर, त्याला फोड कर, हे कर, कळलं की नाही? एवढंच तुम्ही कामं केलीत. दररोज सकाळी उठल्यावर उद्धव साहेबांबरोबर टीका, आज हे झालं, उद्या ते झालं. अरे तुम्ही स्वतः पहिले काम तर करा, स्वतःचा पक्ष काढा, मग तुम्हाला माहीत पडेल कसा पक्ष चालवला जातो दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.